मित्रांनो, आरटीए रिलेटेड आपण भरपूर व्हिडिओ बनवलो होतो मित्रांनो. भरपूर पालकांनी आरटीए ऍडमिशन साठी फॉर्म भरला होता आणि ज्यांच्या फॉर्म भरला होता त्यांचे नंबर सुद्धा लागलेले आहेत. काही वेटिंग लिस्ट वरती आहेत आणि तिसऱ्या राऊंडच्या काही प्रतीक्षेमध्ये आहेत मित्रांनो. तर भरपूर जणांचा एक प्रश्न होता की सर, ऍडमिशन ऍप्लिकेशन नंबर टाकून जेव्हा आम्ही स्टेटस चेक करतो तेव्हा ऍडमिशन स्टेटस मध्ये कुणाला ऍडमिटेड दाखवत आहे, कुणाला नॉट अप्रोच दाखवत आहे, कुणाला पेंडिंग दाखवत आहे, तर कुणाला नॉट अलोकेटेड असं दाखवत आहे. तर याचा संपूर्ण अर्थ काय होतो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपल्या ऑडियन्सने काही ऍप्लिकेशन नंबर दिले होते मित्रांनो, त्यांचे ऍप्लिकेशन मी तुम्हाला चेक करून दाखवत आहे. तर तुम्ही इथे सिंपली पाहू शकताय सिलेक्शन वेटिंग टाइप मध्ये मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय रेग्युलर सिलेक्शन दिलेला आहे, अलोकेटेड मध्ये एस दिलेला आहे आणि ऍडमिशन स्टेटस ऍडमिटेड असं दिलेलं आहे आणि ऍडमिशन डेट तुम्ही पाहू शकताय 3/8/2024. म्हणजेच मित्रांनो यांचं ऍडमिशन हे कन्फर्म झालेलं आहे. रेग्युलर सिलेक्शन मध्ये नंबर लागला होता, सीट अलोकेट केली होती, ते जाऊन डॉक्युमेंट पडताळणी करून त्यांचं ऍडमिशन कन्फर्म करून घेतलेलं आहे, म्हणून इथे ऍडमिशन स्टेटस मध्ये ऍडमिटेड हे दाखवत आहे. तर आता आपण दुसऱ्या ऑडियन्सचा ऍप्लिकेशन नंबर टाकून पाहूयात. तर इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आपल्या दुसऱ्या ऑडियन्सचा मी ऍप्लिकेशन नंबर टाकलेला आहे. तर इथे रेग्युलर सिलेक्शन आहे मित्रांनो, अलोकेटेड मध्ये येस दाखवत आहे आणि ऍडमिशन स्टेटस नॉट अप्रोच असं दाखवत आहे. तर असं का दाखवत आहे मित्रांनो, तर तुम्ही पाहू शकताय यांचा रेग्युलर सिलेक्शन मध्ये नंबर आला होता, सीट सुद्धा अलोकेट करण्यात आली होती, पण त्यांना ज्या तारखेमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी बोलावलं होतं मित्रांनो, ते त्या तारखेमध्ये गेलेले नाही, डॉक्युमेंट घेऊन व्हेरिफिकेशन केलेले नाहीयेत, म्हणून त्यांना नॉट अप्रोच असं दाखवत आहे. म्हणजेच आता यांना ऍडमिशन भेटणार नाहीये. नॉट अप्रोच तारीख ही व्हेरिफिकेशनची तारीख संपलेली आहे, त्यामुळे इथे नॉट अप्रोच असं स्टेटस दाखवत आहे. तर आता आपण नेक्स्ट पाहूयात मित्रांनो. इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो, प्राधान्य क्रमांक 17 दिलेला आहे, सिलेक्शन वेटिंग नॉट अलोकेटेड दिलेला आहे आणि ऍडमिशन स्टेटस इथे काहीच दिलेलं नाहीये. तर याचा अर्थ काय होतो, तर सिंपली मित्रांनो वेटिंग लिस्ट मध्ये यांचा नंबर हा आलेला आहे, पण अजूनपर्यंत सीट अलोकेट झालेली नाहीये. जेव्हा सीट अलोकेट होईल मित्रांनो, त्यांना मेसेजद्वारे कळवलं जाईल की तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी दिलेल्या मुदतीमध्ये येऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या आणि व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर ऍडमिशन कन्फर्म झाल्याची पावती त्यांना भेटते. त्यानंतर इथे अलोकेटेड मध्ये सुद्धा येस दाखवणार आहे आणि ऍडमिशन स्टेटस मध्ये सुद्धा ऍडमिटेड असं दाखवणार आहे. तर यांचा वेटिंग लिस्ट मध्ये नंबर आहे, डॉक्युमेंट अजून व्हेरिफिकेशन साठी त्यांना मेसेज आलेला नाहीये. तर आता आपण नेक्स्ट ऑडियन्स ऍप्लिकेशन नंबर टाकून पाहूयात. तर इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो, इथे सिलेक्शन टाइप मध्ये वेटिंग सिलेक्शन आहे, म्हणजे वेटिंग लिस्ट मध्ये सिलेक्ट झालेले आहेत, सीट अलोकेट करण्यात आलेले आहे, ऍडमिशन स्टेटस पेंडिंग हे दाखवत आहे. म्हणजेच आपण आत्ताशी जे बघितलं होतं मित्रांनो, वेटिंग लिस्ट मध्ये नाव होतं पण त्यांना सीट अलोकेट केलेली नव्हती आणि ऍडमिशन स्टेटस काहीच दाखवत नव्हतं. तर यांना सीट वेटिंग लिस्ट मधून नंबर आलेला आहे, सीट अलोकेट करण्यात आलेली आहे, ऍडमिशन स्टेटस हे पेंडिंग दाखवत आहे. पेंडिंग का दाखवत आहे, कारण त्यांना आता एक तारीख ठरवून दिलेली आहे, या तारखेच्या तुम्ही जे काही आरटीए ऍडमिशन साठी लागणारे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट घेऊन पडताळणी समितीकडे यायचं आहे. त्यांना ते डॉक्युमेंट दाखवून तुम्ही तुमचं ऍडमिशन कन्फर्म करून घ्यायचं आहे. त्यांच्याकडून एक पावती भेटते कन्फर्म झाल्याची. ती पावती घेतल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला सुद्धा यांना सुद्धा इथं ऍडमिशन स्टेटस मध्ये पेंडिंगच्या जागी ऍडमिटेड हे दाखवणार आहे. आणि हे जर मित्रांनो डॉक्युमेंट दिलेल्या वेळेमध्ये जर नाही दिले, व्हेरिफिकेशन नाही केले, तर या जागी मित्रांनो यांना नॉट अप्रोच असं दाखवलं जाणार आहे. त्यामुळे ज्यांना सीट अलोकेट झालेली आहे, सिलेक्शन झालेलं आहे आणि ऍडमिशन स्टेटस मध्ये पेंडिंग दाखवत आहे, तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन ऍडमिशन कन्फर्म करून घेणं गरजेचं आहे. पडताळणी समितीकडे जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो ह्या काही ऍडमिशन स्टेटस होते मित्रांनो, जे की आपले ऑडियन्स आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंटद्वारे विचारत होते. त्या ऍडमिशन स्टेटस बद्दल आपण महत्त्वाची माहिती पाहिलेली आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात, त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये आणि सर्वात धन्यवाद मित्रांनो.